टिटवाळ्यामध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला। अँटी नार्कोटिक्सच्या गळाला ड्रग्ज क्वीन लागली। 5 कोटींच्या एमडी ड्रग्ज गोळ्या जप्त करण्यात आल्या। टिटवाळ्यामध्ये अँटी नार्कोटिक्स कल्याण ग्रामीण पोलिसांनी छापेमारी केली। 35 वर्षीय ड्रग्ज क्वीन आता अटकेत आली। इतर साथीदारांचा देखील शोध सुरू असल्याची माहिती आहे। 5 कोटींच्या एमडी ड्रग्ज गोळ्या या छापेमारीमध्ये जप्त करण्यात आलेल्या आहेत। टिटवाळ्यामध्ये अँटी नार्कोटिक्स आणि कल्याण ग्रामीण पोलिसांनी संयुक्त छापेमारी केली आणि यामध्ये हे सगळे ड्रग्ज जप्त करण्यात आले। 35 वर्षीय ड्रग्ज क्वीन सुद्धा सध्या अटकेत आहे। अँटी नार्कोटिक्सच्या गळाला ही ड्रग्ज क्वीन लागलेली आहे। अँटी नार्कोटिक्सची टीम आणि कल्याण ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आणि या कारवाईमध्ये 5 कोटींच्या एमडी ड्रग्ज गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। तर 35 वर्षीय ड्रग्ज क्वीन सोबत आणखी नेमके कोण कोण होते, तिच्या साथीदारांचा देखील सध्या शोध घेतला जातो। या ड्रग्ज क्वीनला सध्या अटक करण्यात आलेली आहे। गोरेगाव नेस्को प्रकरणानंतर आता टिटवाळ्यामध्ये सुद्धा हे ड्रग्जचं प्रकरण समोर आलंय। ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यात आलेला आहे। अँटी नार्कोटिक्स टीम आणि कल्याण ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी केली आणि तब्बल 5 कोटींच्या ड्रग्जच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या। या सगळ्या प्रकरणाचा आता पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। टिटवाळ्यामध्ये अँटी नार्कोटिक्स आणि कल्याण ग्रामीण पोलिसांनी छापेमारी केली आणि या छाप्यामध्ये 5 कोटींचे एमडी ड्रग्ज आढळले। या प्रकरणी एका 35 वर्षीय ड्रग्ज क्वीनला अटक करण्यात आली। या महिलेसोबत आणखी तिचे कोणी साथीदार आहेत का, या अनुषंगाने आता शोध घेतला जातो। अटकेत असलेल्या महिलेची सध्या सखोल चौकशी केली जाते। काही दिवसांपूर्वी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सुद्धा हे ड्रग्जचं प्रकरण समोर आलं होतं। त्या घटनेमध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर सध्या ड्रग्जची अनेक प्रकरणं समोर येतात। टिटवाळ्यामध्ये सुद्धा या सगळ्या ड्रग्जचा आता भांडाफोड झालेला आहे। ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला। या प्रकरणी एका 35 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या इतर साथीदारांचा आता शोध सुरू आहे। 5 कोटींच्या एमडी ड्रग्जच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या।